नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बाहीची कटिंग करणार आहे। डबल फोल्ड कापड आहे, त्याचे फोल्ड बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे। बाहीची उंची आहे 4, त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक केले 4.5 इंच। खालच्या साईडला दंडघेराचे माप टाकायचे। दंडघेरा आहे 6 अधिक 1.5 इंच। तर हा 36 च्या मापासाठी ब्लाउज आहे। तर 9 इंचाचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे असा, आणि पहा 9 इंचाचा असा बॉक्स तयार करून घेतलाय। त्यावरती आता आपण टाकणार आहे कॅप हाईट 2 इंचावरती मार्क करून घ्यायचे दोन्ही साईडला, आणि सरळ रेष मारून घ्यायची। त्या रेषेचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। जो मध्य येतो अशा टेप मध्ये दुमडून त्यावरती मार्क करून घ्यायचं, आणि तीच रेष वरती सरळ जोडून घ्यायची। तर त्या रेषेवरती आपल्याला आता आकारासाठी मार्क करायचे। तर अर्धा इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे। तर पहिल्या आकारातून पाठीमागच्या मुंड्याचा मार्क करायचा, आणि जो दुसरा आकार आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला मार्क करायचा आहे। तर आणि खालच्या साईडला जे दंडघेराचे माप होते त्याला तिरकी राय जोडून घ्यायची। आणि जर कापड आपलं व्यवस्थित नसेल तर व्यवस्थित आधी करून घ्यायचं, नंतर आपण कटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे आपली बाही कटिंग करायची। हा अस्तरच्या ब्लाउजची बाही आहे, म्हणून मी शिलाई मार्जिन अर्धा इंच घेतलेला आहे। सेंटर पॉइंटला आपण आधी कट देऊन घेणार आहे, आणि ओपन करायची, आणि पुढचा मुंडा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे आहे अशी बाही ब्लाउज पीस वरती ठेवायची, आणि नंतर कटिंग करायची। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा।